Hello friends, welcome to the world of engineering with Maitre sir. Mitrano, in this lecture we are starting one of the most important chapter from the subject strength of material called simple stresses and strengths. फ्रेंड्स, माझ्या हातामध्ये ना सध्या एक रबर बँड आहे. जेव्हा मी या रबर बँडवरती फोर्स अप्लाय करेल, तुम्ही ऑब्झर्व कराल की या रबर बँडच्या साईजमध्ये आणि शेपमध्ये त्या ठिकाणी चेंज होतोय. अशा पद्धतीनं रबर बँडच्या साईज आणि शेपमध्ये जो चेंज झाला आहे याला डिफॉर्मेशन असं म्हणतात. डिफॉर्मेशन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नली फोर्स अप्लाय करता, त्या बॉडीच्या साईजमध्ये, शेपमध्ये, डायमेन्शनमध्ये त्या ठिकाणी चेंज होतो, त्यालाच आपण सिंपल लँग्वेजमध्ये डिफॉर्मेशन असं बोलतो. तर कन्सेप्ट ऑफ डिफॉर्मेशन नंतर आता आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे कॉन्सेप्ट ऑफ स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे नेमकं त्या ठिकाणी काय असतो, त्यासाठी मी सर्क्युलर क्रॉस सेक्शन असलेला एक रॉड या ठिकाणी तर कन्सिडर करतोय. कन्सिडर करा की माझ्याकडे एक रॉड आहे जो की सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा आहे. त्याचा एरिया मी या ठिकाणी तर सांगतोय स्मॉल ए. माय फ्रेंड्स, जेव्हा मी या रॉडवरती दोन्ही साईडला इक्वल अँड अपोजिट फोर्स अप्लाय करेल, तुम्ही पहा मी एफ हा फोर्स त्या ठिकाणी लेफ्ट आणि राईट साईडला तिथं अप्लाय केला आहे. हा फोर्स जेव्हा रॉडवरती अप्लाय होतो तेव्हा तो त्या रॉडच्या साईज आणि शेपमध्ये चेंज करण्याचा त्या ठिकाणी तिथं प्रयत्न करतो. पण बॉडीला, त्या रॉडला हे नको असतं. रॉडला हे नको आहे की कोणीतरी त्या ठिकाणी फोर्स यावा आणि त्याच्या साईज आणि शेपमध्ये चेंज करून जावा. आणि मग हे नको असल्यामुळं रॉड त्या ठिकाणी त्याला रेजिस्ट म्हणजे विरोध करण्याचा प्रयत्न करतो. तो विरोध कसा करतो, तर रॉड हा स्वतःमध्ये एक इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्स त्या ठिकाणी डेव्हलप करतो. हे बघा, या इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सला आम्ही त्या ठिकाणी आर बोलतो. आणि हा आर नावाचा फोर्स जो त्या बॉडीच्या आतमध्ये तयार झालेला आहे तो या बाहेरून अप्लाय झालेल्या एफ नावाच्या फोर्सला किंवा त्याच्या इफेक्ट्सला त्या ठिकाणी विरोध करतो. माय फ्रेंड्स, स्ट्रेस इज नथिंग बट, स्ट्रेस हा दुसरा तिसरा काही नसून तो आहे इंटरनल रेजिस्टिंग फोर्स म्हणजे आर ॲक्टिंग पर युनिट एरिया. हा जो इंटरनल रेजिस्टिंग फोर्स या युनिट एरियावरती ॲक्ट झाला आहे त्यालाच आपण स्ट्रेस असे म्हणतो. तर डेफिनेशन एकदा त्या ठिकाणी तुम्ही रीड करून घ्या. द इंटरनल रेजिस्टिंग फोर्स ॲक्टिंग पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. जर आपल्याला कोणी विचारलं की दादा स्ट्रेस काय असतो, त्याला सांगा स्ट्रेस हा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स ॲक्टिंग पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी असतो. कोणीतरी विचारेल बॉडीमध्ये स्ट्रेस कशामुळे प्रोड्यूस होतो, एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाल्यामुळे त्या ठिकाणी बॉडीमध्ये स्ट्रेस तयार होतो. स्ट्रेसचं काय काम आहे, तर जो एक्सटर्नल फोर्स त्या ठिकाणी तिथं अप्लाय झालेला आहे त्याचे जे इफेक्ट्स त्या ठिकाणी तिथं तयार होणार आहेत त्याला विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी तो तिथं करत असतो. माय फ्रेंड्स, याच्यानंतर आपल्याला थोडंसं हा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स डिटेलमध्ये समजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण कन्सिडर करूयात एक या ठिकाणी क्रॉस सेक्शन ज्याला मी एक्स एक्स असं बोलतो. तर काय होतं पहा, आपण फक्त ही लेफ्ट हँड साईड या ठिकाणी तर लक्षात घेतोय या रॉडची. तर ज्यावेळेस आपण फोर्स इथं अप्लाय करतो याला विरोध करण्यासाठी इंटरनल रेजिस्टिंग फोर्स या ठिकाणी इथं तयार होतो. तुमच्या लक्षात येत असेल जो फोर्स तुम्ही त्या ठिकाणी तिथं अप्लाय केलात तो डावीकडे चाललाय, तर इंटरनल रेजिस्टिंग फोर्स जो आहे तो उजवीकडे चाललाय. मला एवढंच सांगायचं आहे, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आर ऑलवेज ॲक्ट्स इन अपोजिट डायरेक्शन टू द अप्लाइड फोर्स. मला कोणीतरी म्हणाल की सर जर समजा तुम्ही या फोर्सबद्दल जर या ठिकाणी इथं कन्सिडर करत असाल तर तुमचा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स कुठं दाखवला असता, तर मी तो इंटरनल रेजिस्टिंग फोर्स या डायरेक्शनमध्ये दाखवला असता. ओके, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे की तो अपोजिट इन डायरेक्शन असतो अप्लाइड फोर्सच्या. माय फ्रेंड्स, आता हा जो इंटरनल रेजिस्टिंग फोर्स या ठिकाणी इथं अप्लाय होतोय त्याची डायरेक्शन तर आपल्याला कळली. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याच्या मॅग्निट्यूडबद्दल. तर पहा, हा जो आर बॉडीमध्ये तयार होतो त्याची जी व्हॅल्यू असते, त्याचं जे मॅग्निट्यूड असतं ते असतं इक्वल टू एफ. जितका त्या ठिकाणी तुम्ही बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय कराल तितकाच त्या ठिकाणी
आर रेझिस्टिंग फोर्स, त्याला रिस्टोरिंग फोर्स असंही म्हणतात, तो त्या ठिकाणी बॉडीमध्ये ॲक्ट होतो. समजा एखाद्या बॉडीवरती तुम्ही 10 किलो न्यूटनचा फोर्स ॲक्ट केलेला आहे, तर हे लक्षात ठेवा त्या बॉडीमध्ये 10 किलो न्यूटनचाच इंटरनल रेझिस्टिंग फोर्स त्या ठिकाणी तयार होणार. बस. तर मला फायनल हे सांगायचं आहे, आर जो आहे तो इक्वल इन मॅग्निट्यूड असतो, सेम असतो, ठीक आहे, आणि अपोजिट इन डायरेक्शन असतो. अपोजिट इन डायरेक्शन, अपोजिट इन डायरेक्शन हे आपल्याला या ठिकाणी इथं लक्षात घ्यायचं आहे. माय फ्रेंड्स, याच्यानंतर आपल्याला हे मॅथमॅटिकली सगळं कव्हर करायचं आहे. बिफोर दॅट लक्षात ठेवा, स्ट्रेसला आपण एका ग्रीक सिम्बॉलने डिनोट करतो, त्याला सिग्मा असं म्हणतात. ओके, तर हा आहे सिग्मा. 6 वेगळा आणि सिग्मा वेगळा. 6 आपण असं काढतो, तर सिग्मा हा असा काढतो. तर हा जो सिम्बॉल आहे याला वाचतात सिग्मा. ओके, आणि मग पुढे जाऊयात आपण मॅथमॅटिकली स्ट्रेसला या ठिकाणी समजून घेण्यासाठी. कशा पद्धतीनं आपण स्ट्रेसला समजून घ्यायचं ते पहा. हे बघा, स्ट्रेस हा असतो इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. बस, हा आहे आमचा स्ट्रेस. माय फ्रेंड्स, हे बघा, जी व्हॅल्यू आरची असते ती इक्वल टू एफ असते असं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये आरची जी व्हॅल्यू आहे तीच एफची व्हॅल्यू आहे, आणि म्हणून मी इथं आरच्या ऐवजी एफ असं लिहितोय. फ्रेंड्स, ज्यावेळेस आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करणार त्यावेळेस स्ट्रेसचं जे त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे तो आर बाय ए हा न वापरता आपण त्या ठिकाणी वापरायचा असतो एफ बाय ए. त्याचं कारण असं आहे, एखाद्या बॉडीवरती किती एक्सटर्नल फोर्स ॲक्ट झालेला आहे हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. ठीक आहे, ते सिम्पल त्याचं त्या ठिकाणी कारण आहे. याच्यानंतरचा जो विषय आहे तो आहे बघा याच्या युनिटचा. काय युनिट असतं स्ट्रेसचं, तर बघा आपण ते युनिट पार्ट नाही करणार, आपण युनिट तयार करणार. फोर्सला आपण त्या ठिकाणी लिहित असतो न्यूटनमध्ये, तर एरियाला आपण लिहित असतो मीटर स्क्वेअरमध्ये. माय फ्रेंड्स, याचं एसआय युनिट त्या ठिकाणी असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे याचं एसआय युनिट आहे. याच न्यूटन पर मीटर स्क्वेअरला त्या ठिकाणी प्रेमाने लाडाने पास्कल असे म्हणतात. ठीक आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच त्या ठिकाणी पास्कल. पण थोडंसं थांबा, आपण ज्यावेळेस सॉम शिकणार आहोत आपण युनिटमध्ये थोडासा बदल करणार आहोत. आम्हाला त्या ठिकाणी सोपं जावं याच्यासाठी डायमेन्शन्स मिलीमीटर्समध्ये घेत असतो. आणि हो, मिलीमीटर्समध्ये जर डायमेन्शन तुम्ही घेत असाल तर एरिया तुम्हाला लिहावं लागेल एरिया तुम्हाला लिहावं लागेल मिलीमीटर स्क्वेअरमध्ये. फ्रेंड्स, अशा पद्धतीनं आपण मीटर स्क्वेअर हे युनिट न वापरता त्या ठिकाणी मिलीमीटर स्क्वेअर वापरणार आहोत. आणि म्हणून याचं जे युनिट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये जे आपल्याला यूज करायचं आहे ते आहे बेटा न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ओके, दॅट्स इट. न्यूटन पर एम एम स्क्वेअर हे युनिट आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत स्ट्रेस, फोर्स आणि एरिया या तिघांचं रिलेशन समजून घेण्यासाठी. हे बघा, आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या असतात इंजिनिअरिंगमधून त्यावेळेस अशा प्रकारच्या कॉन्सेप्टवरती क्वेश्चन विचारले जातात. तर स्ट्रेस हा असतो फोर्स अपॉन एरिया. माय फ्रेंड्स, मी सुरुवातीला स्ट्रेस आणि फोर्स या दोघांचं रिलेशन इथं तुमच्यासमोर कव्हर करणार आहे. हे तुम्हाला डिटेलमध्ये समजून मी सांगणार आहे. स्ट्रेसला आपण आहे तसं इथं लिहू, फोर्सला आहे तसं न्यूमरेटरमध्ये लिहू. हे इक्वल टूचं चिन्ह त्या ठिकाणी काढून प्रपोर्शनलचं चिन्ह इथं टाकू. तुमच्या लक्षात येईल स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स असा आहे. याचा अर्थ काय, जर त्या ठिकाणी फोर्सची व्हॅल्यू एखाद्या बॉडीवरती जास्त असेल, जास्तीचा फोर्स जर एक्झर्ट झाला असेल तर त्या बॉडीमध्ये जास्तीचा स्ट्रेस या ठिकाणी तयार होतो. एक एक्झाम्पल घेऊयात आपण. कन्सिडर करा, माझ्याकडं त्या ठिकाणी दोन बॉडीज आहेत हॅव्हिंग सेम क्रॉस सेक्शनल एरिया. दोघांचाही एरिया त्या ठिकाणी सेम आहे. समजा ही आहे बॉडी ए आणि ही आहे बॉडी बी. ए बॉडीवरती मी 10 किलो न्यूटनचा फोर्स दोन्ही बाजूने लावला आणि बी बॉडीवरती मी त्या ठिकाणी 2 किलो न्यूटनचा फोर्स दोन्ही बाजूने लावला. काय होईल नेमकं, कुठल्या बॉडीमध्ये जास्तीचा स्ट्रेस या ठिकाणी तर तयार होईल, तर या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता या रिलेशनवरनं.
स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. जिथं फोर्स जास्त असेल तिथं स्ट्रेस सुद्धा जास्त असणार आणि म्हणून ह्या ए बॉडीमध्ये जो स्ट्रेस प्रोड्यूस होईल तो त्या ठिकाणी जास्त असेल, कारण फोर्सची व्हॅल्यू तिथं कशी आहे, जास्त आहे. तर जितका जास्तीचा फोर्स तितका त्या ठिकाणी जास्तीचा स्ट्रेस. समजा एखाद्या बॉडीवरती त्या ठिकाणी 0 किलो न्यूटन इतका फोर्स त्या ठिकाणी आपण इथं लावलेला आहे, म्हणजे कुठलाही फोर्स एखाद्या बॉडीवरती त्या ठिकाणी लावलेला नाही आपण, असं त्याचा अर्थ आहे. समजा 0 किलो न्यूटन फोर्सला एखादी बॉडी सब्जेक्टेड आहे, तर बॉडीमध्ये जो स्ट्रेस तयार होणार तो सुद्धा त्या ठिकाणी 0च असणार. का रे? बॉडीवरती जो फोर्स आहे त्याची व्हॅल्यू जर 0 असेल तर स्ट्रेसची व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 असणार, कारण हे एकमेकाला प्रपोर्शनल असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे. नो फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी, नो स्ट्रेस विल इंड्यूस्ड इन द बॉडी. एकदम साधी गोष्ट आहे. चलो, आफ्टर दिस आपल्याला पुढच्या त्या ठिकाणी रिलेशनकडे जायचं आहे. हे रिलेशन आहे बेटा स्ट्रेस आणि एरियामधलं. मी स्ट्रेसला आहे तसं लिहितो, एरिया डिनॉमिनेटरमध्ये आहे त्यालाही मी आहे तसं लिहितो. हे होतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, स्ट्रेस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, जर एरिया त्या ठिकाणी कमी असेल तर स्ट्रेस हा जास्त असतो. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे हे उलट त्या ठिकाणी बिहेव करतात. ओके, हा जसा बिहेव करेल त्याच्या उलट हा कमी हा जास्त, हा जास्त हा कमी. थोडंसं आपण त्या ठिकाणी एका कन्सेप्टने पाहू. हे बघा, समजून घ्या. परत माझ्याकडे त्या ठिकाणी 2 बॉडीज आहेत. एका बॉडीचा एरिया हा त्या ठिकाणी जास्त आहे आणि एका बॉडीचा कमी आहे. आपण या दोन्ही बॉडीजला नाव देऊ, बॉडी ए आणि बॉडी बी. समजा दोघांवरती त्या ठिकाणी मी सेम फोर्स आहे असं तुम्हाला सांगितलं. दोन्ही बॉडीवरती 10 किलो न्यूटनचाच फोर्स या ठिकाणी इथं आपण अप्लाय करणार आहोत. तर काय होईल रे दादा, 10 किलो न्यूटनचा फोर्स दोन्हीकडे आहे म्हणजे फोर्सचा विषय तर संपला. त्याच्यावरनं आम्हाला स्ट्रेस कोणात जास्त आहे आणि कोणात कमी हे सांगता येणार नाही. आता विषय तो एरियाचा. एरियाकडे जायचं, एरिया चेक करायचा. हे बघा, ज्याचा एरिया कमी त्याच्यामध्ये स्ट्रेस जास्त. हे बघ, ए बॉडीचा एरिया कमी आहे ॲज कम्पेअर टू बी बॉडी आणि म्हणून ए बॉडीमध्ये जो त्या ठिकाणी स्ट्रेस तयार होईल तो जास्तीचा असेल माय फ्रेंड. सिम्पल सिम्पल सिम्पल. ठीक आहे, एरिया कमी असल्यामुळं स्ट्रेस हा जास्त असणार. ठीक. तर लाईकवाईज अशा पद्धतीनं आपली कॉन्सेप्ट ऑफ स्ट्रेस या ठिकाणी तर संपत आहे. या कॉन्सेप्टच्या नंतर आपण पुढे जाणार आहोत एका नवीन कॉन्सेप्टकडं, ज्याचं नाव आहे बेटा स्ट्रेन. STRAIN. ओके, ही आमची नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे. तर स्ट्रेन म्हणजे त्या ठिकाणी नेमकं काय असतं हे आपण समजून घेऊयात एका त्या ठिकाणी मस्तपैकी डायग्राममधनं. फर्स्ट ऑफ ऑल एक डायग्राम तुम्ही या ठिकाणी इथं ऑब्झर्व करा, ज्या डायग्राममध्ये मी पुन्हा एकदा एक रॉड इथं कन्सिडर केला आहे. ठीक आहे, एक रॉड आहे, सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे त्याचा आणि त्याची जी लेंथ आहे ओरिजिनलवाली त्या रॉडची ती आहे समजा इथे कॅपिटल L. तर कॅपिटल L या लेंथचा त्या ठिकाणी तो रॉड आहे असं इथं तुम्ही समजा. ज्यावेळेस मी या रॉडवरती फोर्स अप्लाय करेल, तुम्हाला मी सांगितलंय फोर्स अप्लाय केल्यानंतर तो फोर्स त्या रॉडच्या त्या बॉडीच्या साईजमध्ये शेपमध्ये चेंज करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. ओके, आणि असं समजूयात आपण की फोर्स अप्लाय झाल्यामुळे या रॉडच्या लेंथमध्ये चेंज झाला, याची लेंथ वाढली आहे आणि ती वाढलेली लेंथ मी डॉटेडने इथं दाखवतोय. फ्रेंड्स, ही जी लेंथ वाढली ना याला डिनोट करायचं असतं डेल्टा Lनी. काही लोक डेल्टा असा काढतात तर काही लोक डेल्टा असा काढतात. दोघांचा अर्थ त्या ठिकाणी एकच. आम्ही सॉममध्ये जनरली या डेल्टाचा इथं यूज करणार आहोत. डेल्टा म्हणजे चेंज, डेल्टा L म्हणजे चेंज इन लेंथ, म्हणजे बदललेली लेंथ. माय फ्रेंड्स, फोर्स अप्लाय केल्यामुळं लेंथमध्ये जो चेंज झाला तो डेल्टा L आहे आणि ओरिजिनल लेंथ जी आहे ती आहे कॅपिटल L. तर फायनली स्ट्रेन म्हणजे काय, तर हा रेशो असतो चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथचा. ठीक आहे, चेंज इन लेंथ वर लिहा, ओरिजिनल लेंथ खाली लिहा, यालाच स्ट्रेन असे म्हणतात. एकदा डेफिनेशनकडे सहज तुम्ही लुक करून घ्या. द रेशो ऑफ चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ ऑफ ए बॉडी इज कॉल्ड ॲज स्ट्रेन. ठीक आहे. ओके,
तर ही जी कॉन्सेप्ट आहे मुळात स्ट्रेन, ही आम्हाला त्या ठिकाणी सांगते बॉडीच्या डायमेन्शनमध्ये किती चेंज झाला आहे इन रिलेशन टू द ओरिजिनल डायमेन्शन. फक्त किती चेंज झाला आहे ते नाही सांगत, ती सांगते इन रिलेशन टू द ओरिजिनल डायमेन्शन, म्हणजे ओरिजिनल डायमेन्शनसोबत कम्पेअर करून त्या ठिकाणी ती आपल्याला सांगते की बॉडीच्या डायमेन्शनमध्ये अशा अशा पद्धतीने चेंज झालेला आहे. तर बॉडीच्या डायमेन्शनमध्ये होणारा चेंज आपण स्ट्रेननी सांगत असतो. ठीक आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी एक युनिव्हर्सल डेफिनेशन सुद्धा इथे बोलत असतो या स्ट्रेनची. माय फ्रेंड्स, स्ट्रेन म्हणजे आपण जसं इथं लेंथ ओरिजिनल लेंथच्या भाषेत लिहिलं तसं डायमेन्शनच्या भाषेत त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. तर पहा, द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन ऑफ ए बॉडी इज कॉल्ड ॲज स्ट्रेन. ओके, चेंज इन डायमेन्शन वर लिहायचं, ओरिजिनल डायमेन्शन खाली लिहायचं, त्याला स्ट्रेन असे म्हणतात. फ्रेंड्स, आता इथं आपण लेंथचं एक्झाम्पल घेतलं म्हणून ठीक आहे, आपण चेंज इन लेंथ ओरिजिनल लेंथ असं काहीतरी सांगितलं. पण जर समजा मी अप्लाय केलेल्या फोर्समुळं एखाद्या बॉडीच्या थिकनेसमध्ये चेंज झाला तर काय करायचं? तर लिहायचं चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस, याला सुद्धा स्ट्रेन असे म्हणतात. समजा सर एखाद्या बॉडीच्या डायमीटरमध्ये चेंज झाला तर काय करू? चेंज इन डायमीटर टू द ओरिजिनल डायमीटर असं म्हण. सर एखाद्या बॉडीच्या विड्थमध्ये चेंज झाला तर काय करू? चेंज इन विड्थ आपण ओरिजिनल विड्थ असं म्हण. हे बघ, अशा पद्धतीनं कुठलाही फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रेनसाठी सेट करता येतो. हे डिपेंड करतं की आम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेमच्या गिवन डेटामध्ये नेमकं कुठला डायमेन्शन सांगितलं आहे. पण महत्त्वाचं काय? चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन ऑफ ए बॉडी इज कॉल्ड ॲज स्ट्रेन, याला स्ट्रेन असे म्हणतात. ठीक आहे. आफ्टर दिस, हा जो स्ट्रेन आहे याला डिनोट केलं जातं माय फ्रेंड्स स्मॉल ई ने किंवा इप्सिलॉनने. स्मॉल ई बोला किंवा इप्सिलॉन बोला, या दोघांचा अर्थ त्या केसमध्ये एकच. तर आपण सॉममध्ये मात्र स्मॉल ईचा इथं यूज करणार आहोत. याला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं. असं का? त्याला मी तुम्हाला इथं समजून सांगतो. हे बघा, समजा मी एखाद्या बॉडीची ओरिजिनल लेंथ mm मध्ये लिहिली असेल तर चेंज इन लेंथ सुद्धा मला mm मध्येच लिहावं लागेल. mm गेट कॅन्सल. आणि त्यामुळं इट हॅज नो युनिट, याला कुठल्याही प्रकारचं युनिट या ठिकाणी इथं नसतं. हा याचा सरळ सरळ त्या ठिकाणी अर्थ लक्षात घ्यायचा आहे. माय फ्रेंड्स, आफ्टर दिस कॉन्सेप्ट ऑफ स्ट्रेन आपण शिकणार आहोत कॉन्सेप्ट ऑफ इलास्टिक बॉडी. फार इंटरेस्टिंग आहे, थोडं नीट लक्षपूर्वक या ठिकाणी तुम्ही इथं ऐका मी काय सांगतोय ते. इलास्टिक बॉडी, तुम्ही पाहिलात की माझ्याकडं मगाशी एक रबर होता. हो, हे मी रबर तुमच्या समोर ठेवला. मी जेव्हा फोर्स अप्लाय केला रबरच्या साईज आणि शेपमध्ये चेंज झाला. मी जेव्हा फोर्स काढून टाकला, रिमूव्ह केला, रबर त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला वापस. फोर्स अप्लाय केला, साईज शेपमध्ये चेंज झाला. फोर्स काढून टाकला, रबर ओरिजिनल साईज आणि शेपला वापस. याला आपण म्हणतो इलास्टिक बॉडी. आणखीन एक एक्झाम्पल त्या ठिकाणी तिथं देऊयात आपण. हे एक्झाम्पल आहे बेटा या स्प्रिंगचा. ओके, तुमच्या पेनमध्ये जर एखादी स्प्रिंग असेल तर त्याला तुम्ही 2 फिंगर्समध्ये पकडा, फोर्स अप्लाय करा, साईज आणि शेपमध्ये चेंज होईल. फोर्स काढून टाका, स्प्रिंग त्याच्या ओरिजिनल साईजला आणि शेपला वापस आलेली तुम्हाला पाहायला भेटेल. फ्रेंड्स, अशा पद्धतीनं अप्लाय केलेला फोर्स रिमूव्ह केल्यानंतर जर एखादी बॉडी त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला वापस येत असेल, रिगेन करत असेल, तर त्याला इलास्टिक बॉडी असं म्हणायचं. तर पाहून घ्या, ए बॉडी regains its original size and shape when an external force acting on it is removed. ठीक आहे. ओके, तर याला आपण बोलतो इलास्टिक बॉडी. माय फ्रेंड्स, मी तुम्हाला जे 2 एक्झाम्पल्स दिलेत त्यापैकी एक रबरचं दिलं, एक त्या ठिकाणी दिलं मी स्प्रिंगचं. तर मी तुम्हाला थोडं एक शॉकिंग न्यूज सांगतोय, ती जरा नीट ऐका, थोडे डिटेलमधली न्यूज आहे. हे बघा, या पृथ्वीवरती जेवढ्या बॉडीज आहेत ना, त्या बॉडीज एका सर्टन लिमिटपर्यंत इलास्टिक बॉडीसारखंच बिहेव करतात. नीट ऐका मी काय बोलतोय. त्या बॉडीज एका सर्टन लिमिटपर्यंत, एका पर्टिक्युलर फोर्स व्हॅल्यूपर्यंत त्या ठिकाणी इलास्टिक बॉडी असल्यासारखं बिहेव करतात. ओके, आणि मग या ठिकाणी एक नवीन कॉन्सेप्ट आपल्या समोर येते. ही कॉन्सेप्ट फार गरजेची आहे आपल्याला पुढच्या कॉन्सेप्टसाठी. त्याला म्हणतात बेटा इलास्टिक लिमिट.
इलॅस्टिक लिमिट म्हणजे नेमकं काय, की एखादी बॉडी समजा त्या ठिकाणी मी बॉडी ड्रॉ करतोय आणि याच्यावरती एक फोर्स मी अप्लाय केला आहे, याचं नाव आहे एफ आणि एफ. हा फोर्स जोपर्यंत ॲक्ट होता तोपर्यंत बॉडीच्या साईज आणि शेपमध्ये समजा चेंज झाला. फोर्स काढून टाकला आणि बॉडी त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला त्या ठिकाणी परत आली. ओके, तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की ही बॉडी सध्या इलॅस्टिक लिमिटमध्ये काम करते आणि हे ठरतं फोर्सच्या व्हॅल्यूवरनं. ठीक आहे, म्हणजे मान के चलो एक इतकाच फोर्स त्या ठिकाणी इथे अप्लाय तुम्ही करताय की ज्यामुळं बॉडीचं होणारं जे डिफॉर्मेशन आहे ते इलॅस्टिक डिफॉर्मेशन आहे, तात्पुरतं आहे. तुम्ही जो फोर्स काढून टाकलात तर बॉडी त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला तिथं वापस येणार. जर असं होणार असेल तर म्हणायचं बॉडी इज वर्किंग विदिन इलॅस्टिक लिमिट किंवा बॉडी इज लोडेड विदिन इलॅस्टिक लिमिट. बॉडीवरती तेवढाच लोड आहे की बाबा जेणेकरून ती इलॅस्टिकली डिफॉर्म झाली, तो लोड काढला की ती त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला वापस येणार आहे. याला आपण इलॅस्टिक लिमिट असं त्या ठिकाणी तिथं बोलत असतो. तर फ्रेंड्स, या कॉन्सेप्ट ऑफ इलॅस्टिक बॉडीच्या नंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणखीन एका इंटरेस्टिंग कॉन्सेप्टकडे, ज्याचं नाव आहे प्लास्टिक बॉडी. फ्रेंड्स, हे बघा, तुम्ही कोको कोलाचा एक कॅन इथं पाहताय, चांगला कॅन आहे. ठीक आहे, ओरिजिनल साईज आणि शेप समोर आहे. ज्यावेळेस या कॅनला तुम्ही फोर्स अप्लाय लावाल, म्हणजे या कॅनवरती जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय कराल त्यावेळेस हा कॅन क्रश झालेला तुम्हाला पाहायला भेटेल. मी ज्या क्रशबद्दल बोलतोय ती कॉलेजमधली नाही आहे, तर ती इथं आहे. कॅन क्रश झाला म्हणजे तुम्ही अप्लाय केलेल्या फोर्समुळं कॅनच्या साईज आणि शेपमध्ये आता परमनंट चेंज झाला आहे. ठीक आहे, ओके. तो परमनंटली त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या साईज आणि शेपला गमवून बसला आहे. तर तो रबरसारखा किंवा त्या ठिकाणी आपल्या बघाशी जे आपण सांगितलं स्प्रिंग, त्याच्यासारखा आता तो वापस ओरिजिनल साईज शेपला येणार नाही. ठीक आहे, ओके. परमनंटली तो डिफॉर्म झाला आहे. अशा प्रकारच्या बॉडीजला आपण प्लास्टिक बॉडी असं म्हणतो. तर फ्रेंड्स, एकदा डेफिनेशन पाहूया तिथं. ए बॉडी अंडरगोज परमनंट डिफॉर्मेशन, परमनंट साईज आणि शेपमध्ये चेंज झाला अंडर दी ॲक्शन ऑफ एक्सटर्नल लोड. ओके, तर अशा पद्धतीनं ही आहे प्लास्टिक बॉडी. मगाचा विषय थोडंसं मी पुढे क्लिअर करतो. जर समजा एखाद्या बॉडीवरती इलॅस्टिक लिमिटच्या पलीकडचा जर लोड लागलेला असेल, इलॅस्टिक लिमिटपेक्षा जास्तीचा फोर्सला जर ती बॉडी सब्जेक्टेड झाली असेल, तर त्या बॉडीचं जे डिफॉर्मेशन होतं ते असं असतं, प्लास्टिक डिफॉर्मेशन असतं, परमनंट डिफॉर्मेशन असतं. एका लिमिटपर्यंत रबरसारखं काम करणार आणि लिमिटच्या पुढे गेलं की त्या केसमध्ये ती अशा पद्धतीनं प्लास्टिकली डिफॉर्म होणार. म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या की जेव्हा आपण बॉडीवरती लोड अप्लाय करतो कुठल्याही बॉडीवरती, ठीक आहे, ओके, तेव्हा ती इलॅस्टिकली किंवा प्लास्टिकली डिफॉर्म करणार असते. हे डिपेंड करतं त्याच्यावरती किती लोड अप्लाय केला आहे त्याच्यानुसार. हे जे मी तुम्हाला नॉलेज दिलं इथं, हे सगळं त्या केसमध्ये डिझाईन बेस्ड आहे. बटा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एखादं स्ट्रक्चर, बिल्डिंग, ब्रिज, रोड डिझाईन करा, तिथे कामाला येईल. मेकॅनिकल इंजिनियर्स, तुम्ही मशीनचे पार्ट्स त्या केसमध्ये डिझाईन करा, वेगवेगळ्या मशीन डिझाईन करा. हीच कॉन्सेप्ट त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची आहे माय फ्रेंड्स. फार मी पुढच्या लेवलचे सगळे तुम्हाला कॉन्सेप्ट या ठिकाणी इथं देतोय. चलो, आफ्टर धिस एका फार सुंदर कॉन्सेप्टकडे आपल्याला इथं जायचं आहे. नाव आहे बटा हुक्स लॉ. 2 मार्कासाठी ही कॉन्सेप्ट त्या ठिकाणी विचारली जाते. ही समजून घेण्यासाठी आपण इथं एका स्प्रिंगचा अभ्यास करणार आहोत. समजा ही माझ्याकडे एक इलॅस्टिक बॉडी आहे, इलॅस्टिक बॉडी ज्याला आपण बोलतो स्प्रिंग, इलॅस्टिक बॉडी ज्याला आपण स्प्रिंग असे बोलतो. ठीक आहे. आता जेव्हा मी या बॉडीवरती फोर्स अप्लाय करेल, ही ओरिजिनल बॉडी इथं आहे, जेव्हा मी या बॉडीवरती फोर्स अप्लाय करेल, समजा या बॉडीमध्ये डिफॉर्मेशन प्रोड्यूस होईल, या बॉडीच्या लेंथमध्ये त्या ठिकाणी चेंज होईल. तो इथून इथपर्यंत असेल, त्याला मी बोलतो डेल्टा एल. ओके, एफ या फोर्समुळं डेल्टा एल इतकं डिफॉर्मेशन झालं स्प्रिंगचं. मी थोडंसं फोर्स वाढवणार आहे. मी आता त्या ठिकाणी फोर्सला दुप्पट करतो, तर तुम्ही पाहाल जी लेंथ त्या ठिकाणी चेंज झाली आहे ती सुद्धा दुपटीने चेंज झालेली आहे. इथं पाहायचं तर आता मी इथं लिहितो 2F जर फोर्स असेल तर जी लेंथ या ठिकाणी इथं चेंज झाली ती सुद्धा 2 डेल्टा एल आहे. फ्रेंड्स, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे, जसा फोर्स वाढत चाललाय तसा लेंथ सुद्धा जास्तीची चेंज होत आहे. फोर्स वाढत आहे, लेंथ जास्तीची चेंज होत आहे, फोर्स वाढत आहे, लेंथमध्ये त्या ठिकाणी वाढ होते. तर याला आपण असं लिहू शकतो, फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल डेल्टा एल. मी म्हणू शकतो डेल्टा एल जो आहे तो त्या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फोर्सला, कारण फोर्सची व्हॅल्यू वाढली रे वाढली
की लेंथमध्ये जास्तीचा चेंज होतोय, ते सुद्धा प्रोपोर्शनली वाढत आहे. फ्रेंड्स, फोर्समुळे तयार होतो स्ट्रेस आणि डेल्टा एलमुळे तयार होतो त्या ठिकाणी स्ट्रेन. फोर्समुळे तयार होतो स्ट्रेस, चेंज इन लेंथमुळे तयार होतो त्या ठिकाणी स्ट्रेन. मग एक रिलेशन या ठिकाणी इथं येतं. मी फोर्सच्या ऐवजी स्ट्रेस लिहितो आणि डेल्टा एलच्या ऐवजी मी लिहितो त्या ठिकाणी स्ट्रेन. तर तुम्ही इथं वाचू शकता स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. हो, यालाच हुक्स लॉ असे म्हणतात. हुक्सने स्टडी केला या इलास्टिक बॉडीच्या बिहेवियरचा आणि त्याच्या लक्षात आलं द स्ट्रेस प्रोड्यूस्ड in the body is directly proportional to the strain. Stress is directly proportional to the strain. पण कधी एक कंडिशन पण आहे, मी तुम्हाला सांगितलं अगोदरच, मी एक अशी बॉडी घेतोय जी इलास्टिक बॉडी आहे आणि म्हणून डेफिनेशनमध्ये लिहित असताना हे लक्षात घ्या, व्हेन ए बॉडी, मटेरियल म्हणा किंवा बॉडी म्हणा दोन्ही चालेल, व्हेन ए बॉडी इज लोडेड विदिन इट्स इलास्टिक लिमिट. हे फार महत्त्वाचं आहे की बॉडी इलास्टिक लिमिटमध्ये लोडेड असायला पाहिजे. म्हणजे बॉडीवरती इतकाच फोर्स असायला पाहिजे की जो तर काढून टाकला तर त्या ठिकाणी बॉडी त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला वापस येईल. अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी बॉडीवरती लोड असेल तर त्या बॉडीमध्ये तयार होणारा स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो स्ट्रेनशी. ओके, दिस इज कॉल्ड हुक्स लॉ. तर एकदम भारी सांगितलंय हुक्सनी नेमकं स्ट्रेस हा स्ट्रेनशी प्रोपोर्शनल कसा असतो. फ्रेंड्स, एकदम अल्टिमेट लेवलला आपण या ठिकाणी तो कॉन्सेप्ट क्लिअर करतोय. यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. माय फ्रेंड्स, फार महत्त्वाची असलेली कॉन्सेप्ट यंग्स मॉड्युलस हे आपल्याला या ठिकाणी आता डिस्कस करायचे. काय असतं की आपण मगाशी पाहिलं वी हॅव, आपल्याला माहिती आहे हुक्स लॉ. हा हुक्स लॉ आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. आता थोडं हे लक्षात घ्या की जर मला हे प्रपोर्शनलचं साईन काढून टाकायचं असेल आणि त्याच्याऐवजी जर इक्वल टूचं साईन लिहायचं असेल तर मॅथमॅटिक्सच्या जगामध्ये कॉन्स्टंटनी आपण याला मल्टिप्लाय करत असतो. कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करा, त्या केसमध्ये जो प्रपोर्शनल आहे तो आता इक्वल टूमध्ये बदलेल. सिम्पल आहे बेटा. आता या कॉन्स्टंटला आपण त्या ठिकाणी आहे तसं लिहू आणि ई मात्र जो आहे तो आपण इकडे टाकू. हा ई इकडे आला तर बघा प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंटला काहीतरी एक नाव असतं. या केसमध्ये कॉन्स्टंटला आपण नाव देतोय कॅपिटल ई, ज्याला यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असं म्हणतात. ओके, कॅपिटल ई हा यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे. माय फ्रेंड्स, डेफिनेशन तुम्ही रीड करण्याची गरज नाही, डायरेक्ट इथं पाहू शकता. द रेशो ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. ओके, हा जो रेशो आहे ना स्ट्रेस आणि स्ट्रेनचा, जो की एक कॉन्स्टंट असतो, जो की काय असतो कॉन्स्टंट, याच कॉन्स्टंटला आपण ही म्हणतोय द रेशो ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन विच इज कॉन्स्टंट विदिन द इलास्टिक लिमिट. हे इलास्टिक लिमिटमध्ये फक्त कॉन्स्टंट असतं आणि त्याच रेशोला आपण त्या ठिकाणी स्ट्रेन असे म्हणतो. ठीक आहे, एकदा डेफिनेशन तुम्ही रीड करून घ्या माय फ्रेंड्स. काय बघा डेफिनेशन, द रेशो ऑफ, हे बघा मी इथे लिहितो, द रेशो ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन विच इज कॉन्स्टंट, जो की कॉन्स्टंट असतो विदिन द इलास्टिक लिमिट, त्यालाच आपण त्या ठिकाणी काय बोलतो यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ओके, कॅपिटल ईने याला डिनोट करत असतात. फ्रेंड्स, याचं युनिट काय जरा इकडे पाहूयात आपण. स्ट्रेसचं युनिट काय असतं आपलंवाला न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि स्ट्रेनचं युनिट काय असतं तर काहीच नाही, इट हॅज नो युनिट. फ्रेंड्स, कॅपिटल ई इज याचं जे युनिट आहे कॅपिटल ईचं ते आहे बघा न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. हे त्याचं त्या ठिकाणी असलेलं युनिट. जे युनिट स्ट्रेसचं असतं तेच युनिट कॅपिटल ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं असतं. त्याचं दुसरं नाव आहे यंग्स मॉड्युलस. ही दोन्ही नावं लक्षात ठेवा बटा. यंग्स मॉड्युलस म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे, आपण काय करणार आहोत थोडंसं एक्झाम्पल्समध्ये या ठिकाणी प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत की हे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी नेमकं असतं तरी काय. तर स्टीलसाठी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असते बेटा 200 इंटू 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ही व्हॅल्यू आहे स्टीलसाठी. तर हेच रबरसाठीची जी व्हॅल्यू आहे ही त्या केसमध्ये 20 न्यूटन पर एम एम स्क्वेअर इतकी असते. रबरचे कंपाऊंड्स बदलले की ही व्हॅल्यू चेंज होऊ शकते.
काही केसेसमध्ये रबरची जी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे ती 10 सुद्धा असू शकते. ओके, हे लक्षात ठेवा. काही काही केसमध्ये ती 1 पण असते. चला, तर तुम्ही याच्यातनं एक गोष्ट लक्षात घ्या. द व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, द मॅग्निट्यूड ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी चेंजेस विथ द टाईप ऑफ मटेरियल. मटेरियल बदलला रे बदलला की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी सुद्धा त्या ठिकाणी तिथं बदलते. स्टीलसाठी ती वेगळी आहे, रबरसाठी ती त्या केसमध्ये वेगळी आहे. ओके, हे आपल्याला कळलं. आता समजून घेऊ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी प्रॅक्टिकली काय असते. माय फ्रेंड्स, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आपल्याला सांगते की एखादं मटेरियल डिफॉर्मेशनला किती विरोध करणार आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ताकद आहे का की त्या डिफॉर्मेशनला विरोध करण्याची. म्हणजे आता पहा, ज्या मटेरियलची यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू जास्त असते ते मटेरियल डिफॉर्मेशनला फार जास्त विरोध करतं. ठीक आहे, ओके. जसं की माझ्याकडे समजा स्टीलचा एक रॉड आहे, मी त्या रॉडला पकडलं आणि फोर्स अप्लाय करायला लागलो, तर तुम्ही पाहाल सहजासहजी त्या ठिकाणी त्या रॉडच्या साईज आणि शेपमध्ये चेंज होणार नाही, त्याचं डिफॉर्मेशन होणार नाही. का? कारण त्याचं यंग्स मॉड्युलस त्या ठिकाणी कसं आहे, जास्त आहे. आणि हे जेव्हा आपण रबरच्या बाबतीत विचार करू, रबर सहजासहजी त्या ठिकाणी डिफॉर्मेशनला सब्जेक्टेड होतो. त्याचं कारण आहे त्याचं यंग्स मॉड्युलस त्या केसमध्ये कमी आहे. ओके माय फ्रेंड्स, यंग्स मॉड्युलसमुळं आम्हाला याची आयडिया भेटते एखादं मटेरियल डिफॉर्मेशनला किती विरोध करतं. ई ज़्यादा, डिफॉर्मेशन को विरोध भी ज़्यादा. ठीक आहे, ओके. तर लाईकवाईज ही आहे कॉन्सेप्ट ऑफ त्या ठिकाणी यंग्स मॉड्युलस. या लेक्चरसाठी आपण इथं थांबणार आहोत. असेच त्या ठिकाणी कन्सेप्च्युअल लेक्चर्स पाहण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर जरूर करा. आपल्या मित्रांना त्या ठिकाणी सांगा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उद्या म्हणजे आपण लातूरच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन क्लासेस त्या ठिकाणी स्टार्ट सध्या केलेले आहेत. तर जे विद्यार्थी लातूरमध्ये आहेत त्यांनी ऑफलाईन क्लासेस जरूर जॉईन करा. आणि जे विद्यार्थी त्या ठिकाणी लातूरमध्ये नाही आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या ॲप थ्रू त्या ठिकाणी क्लासेस जॉईन करता येतील. तर मेत्रेज पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग क्लासेसचा आपला ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरती, तो डाउनलोड करा. अतिशय अत्यल्प किमतीमध्ये, अतिशय कमी किमतीमध्ये असेच क्वालिटी लेक्चर्स आपण त्या ठिकाणी तिथं तुम्हाला पुरवत आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या PDF नोट्स भेटतील, क्वेश्चन पेपर्स भेटतील, येणाऱ्या एक्झामसाठीचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स आहेत ते त्या ठिकाणी तिथं असतील आणि खूप साऱ्या गोष्टी त्याच्या पलीकडे आपण त्या ॲपमध्ये ठेवत आहोत. तर आपण तो ॲपसुद्धा त्या ठिकाणी डाउनलोड करा आणि या व्हिडिओचा त्या ठिकाणी आनंद घ्या. थँक्यू सो मच.